तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बातमी आहे कांद्याच्या आंदोलनाची धग ही मुंबईच्या मंत्रालयापर्यंतही पोहोचू लागली आहे. मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या कांद्याला 1 रुपया आणि 50 पैशाचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करतायत. बघूयात. कांद्याच्या दराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. आता आंदोलनाची धग बाजार समित्यांमधून थेट मंत्रालयाच्या दारात पोहोचली आहे. महाराष्ट्र किसान काँग्रेसनं मंत्रालयाबाहेर कांदे फेकून घसरलेल्या दरांचा निषेध केला. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं. पोलिसांनी आंदोलकाला पकडून ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मंत्रालयासमोर विखुरलेले कांदेही गोळा केले. की कांदा उत्पादकांनी कांदे फेकून आंदोलन केलेलं आहे. या बाजूला आपण पाहतो की कांदे मंत्रालयाच्या समोर रस्त्यावरती फेकण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी कांदे फेकणाऱ्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलेलं आहे आणि कांद्यासंदर्भात ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यामध्ये कांदा अनुदान असेल, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाख आर्थिक मदत, तसेच 2025चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर देण्याचा विस्तारित जो काही वारंवार निवेदन देऊन सुद्धा निर्णय जो आहे तो होत नाहीये. त्या संदर्भात या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्यांच्या आधारावरती हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय. सध्या पोलीस रस्त्यावरचे कांदे वेचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या लासूरमध्येही शेतकऱ्याच्या संतापाचा उद्रेक झाला. 100 क्विंटल माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या कांद्याला व्यापाऱ्यांनी 1 रुपया किलोचा भाव सांगितला आणि यानंतर शेतकऱ्यांना सारा कांदा बाजार समितीच्या दारामध्ये उपसून आंदोलन केलं. स्थानिक विरोधकांनीही याबद्दल प्रशासनाला धारेवर धरलं. किमान गाडी भाड्याचे तरी पैसे निघावेत यासाठी नंतर शेतकऱ्याचा कांदा 1 रुपयाऐवजी 1.5 रुपयाने खरेदी केला गेला. 1600 रुपये ट्रॅक्टरवाला देऊन कांदे घेऊन आलो. तो ट्रॅक्टरवाला गेला, तो मला सोडीला याला भरपूर खर्च आलेला आहे. मुद्दल सुद्धा निघले नाही आणि कांद्याचं पाणी खत सम्यक कृष्ण अर्पण. ₹1.50 घेतलं माझं. याच्यामध्ये चोर भरलं नाही, घ्या अमुक घ्या हे घ्या, काट्यावाले घेतात काहीच नाही. काय राहतो तुम्ही, मी सांगतो मा एवढा कांदून याला नफा कमवून दाखवा फक्त. धक्कादायक म्हणजे आंदोलनानंतर बाजार समितीनं 1.5 रुपये किलोनं 100 क्विंटल कांदा खरेदी तर केला, मात्र नंतर जेसीबीद्वारे बाजार समितीच्या दारातून हटवत फेकून दिला गेला. शेतकऱ्यांना 5 महिने ज्या कांद्यासाठी मेहनत घेतली, शेतात घाम गाळला, मजुरांच्या विनवण्या करून कांदा तोडून घेतला, पदरचे पैसे भरून शेतमाल बाजार समितीपर्यंत आणला, तिथेही त्याला भाव मिळावा म्हणून आंदोलन करावं लागलं. त्यानंतर बाजार समितीनं कवडीमोल दरात घेतलेला कांदा नंतर असा फेकून दिला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो 50 पैसे किलो सुद्धा कांदा जात नाही. नाफेड कांदा खरेदी करत नाही. कांद्याला हमी भाव नाही. कांद्याला कोणतंही अनुदान नाही. कांद्याच्या चाळीला अनुदान नाही. त्यामुळे कांद्याचा प्रश्न हा मोठा व्यापक आहे. निर्यातीवर बंदी आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक सुद्धा करायला परवडत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. 100 रुपये भावामध्ये त्याची पट्टी अक्षरशः इतक्या कमी पैशात झाली. शेवटी त्यांनी सगळे पैसे मिळून विचार केला तर त्याला 2000 रुपये मिळाले. खर्च 2900 रुपये फक्त कांदा आणायला लागला होता. गोण्या विकत आणणे, गोण्या भरणे, त्याचं लोडिंग करणे, ते वाहन लावणे, भाड्याने आणून इथपर्यंत टेकवणे, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नाडला जातोय. त्याचा आधारभूत किमतीचा भाव त्या कांद्याला मिळत नाही आणि सरकार उघड्या डोळ्याने हा सगळा तमाशा पाहत आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.